अरे देवा, रंबामा रक्षण कर ग माझ्या घराचं. हॉरिबल आहे हे. अशक्य आहे आई, हे सगळं अशक्य आहे. अशक्य नाही, हे घडलंय माझ्या बाबतीत. आज आज माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. बस हर्षवर्धन, आता परी ह्या पुढे ह्या घरात राहणार नाही. काकू अगं काय बोलतेस तू? हे आत्ता हा निर्णय घेण्याची वेळ आहे का? आधी परीला काय झालंय ते तरी समजून घेऊया आपण. आजपर्यंत असं व्हायलंट होऊन तिने कधीही कोणाला हर्ट होईल असं काही केलं नव्हतं. मग आज या एका प्रसंगावरनं आपण दोषी ठरवायचं का तिला? दोषी ठरवत नाहीये मी अभि. अरे पण तू बघितलंस ना आज काय काय करत होती ती. कोणाच्या तरी जीवावर बेतलं तर म्हणून. आणि हे बघ, मी आई आहे तिची. तिच्याशिवाय माझं मन लागणार आहे का ह्या घरात? पण आपल्या घराचा, आपल्या घरातल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या निर्णयापर्यंत आली आहे. काकू पण अरे माझ्या मुलीवरती एवढं मोठं संकट आलेलं असताना ती कुठेही जाणार नाही. नाही नाही, एक गोष्ट मात्र विचित्र घडते इथे. आजवर परीने आपल्यासमोर हट्ट केले, रागराग केला, वस्तू फेकल्या, पण ती अशी कोणाच्या जीवावर उठली नव्हती हसता काय. हे काहीतरी वेगळं घडतं इथे. मलाही तसंच वाटतंय. आपल्या ह्या घरात अशा बऱ्याच गोष्टी घडतायत ज्या फक्त डोळ्यांना दिसत नाहीयेत. कोणीतरी आपल्या घरावर, घरातल्या माणसांवर काहीतरी अघोरी प्रयोग तर करत नाहीये ना? तुम्ही सगळे माझ्याकडे का असे पाहताय? मी देवपूजा करते, मी जप करते, म्हणजे तुम्ही सगळ्या अघोरी बावल्या माझ्या पायाशी आणून उभ्या करणार आहात का? हे बघा, माझी साधना अंधाराला हाक मारणारी नाही, तर अंधार ओळखणारी आहे. कळताय का? तुम्ही जर त्याला काळी जादू म्हणत असाल ना, तर हा माझाच नाही, तर माझ्या रंभामाचा, माझ्या गुरूंच्या तपाचाही हा अपमान आहे. वहिनी, तुझा रोख माझ्याकडे का आहे हे मी समजूच शकते. या संपत्तीकडे, या घराच्या वैभवाकडे हे सगळं बघून आहे ना, माझ्या मनात एकदाही मोह जागा झालेला नाहीये. तुम्ही मला या क्षणाला सांगाल ना, तर मी एका वस्त्रानिशी घराच्या बाहेर जायला तयार आहे. हो आई, पण या घरासाठी माझं मन कळवळतं. या घरावर जी सावली आहे ना, ती मला दिसतेय, पण ज्याला दिसायला हवी ते तिच्याकडे पाठ फिरवून उभे. घ्या, तुम्ही संशय घ्या माझ्यावर, काही हरकत नाहीये. पण एक ना एक दिवस सत्य समोर येईल. त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा माझ्यावर नाही, तर स्वतःच्या निर्णयावर असतील. झालं? इमोशनल विक्टिम कार्ड प्ले करून झालं? हे बघे, तुझ्या डोक्यात मनात काय चाललं असतं ते तुझं तुला माहिती. पण जर प्रश्न माझ्या मुलीचा असेल ना, तर मी शांत बसणार नाही. मला धमक्या द्यायच्या नाहीये. मी ठरवेन मला केव्हा बाहेर जायचं आणि मला केव्हा इथे राहायचं. मीच ठरवणार जे काही आहे ते. तू आहेस कोण ठरवणारी? म्हणजे तुझा सगळा आरोप माझ्यावरच असणार आहे का? हे सगळं मी घडवून आणलंय का? म्हणजे परी कसंही वागली तरी चालणार आहे तुला? आज माझ्या जीवावर बेतणार होता. बस बस,
आज ही परिस्थिती आली का किर्लोस्कर घराण्यावर? अरे ती बिचारी मुलगी कशी, बघा ना तिच्याकडे, तिची अवस्था काय आहे ते. आणि तुम्हाला दोघींना स्वतःला सिद्ध करणं जास्त महत्वाचं वाटतंय. शरम वाटली पाहिजे तुम्हाला. जरा परीचा विचार करा. एकमेकींवर आरोप करणं थांबा आता. वृंदा, भैरवीला तिच्या खोलीत घेऊन जा. आणखी वाद नको. जा. अलका, परीचे कपडे बदल. तिला वर घेऊन जा हर्षवर्धन. सावकाश. अभिमन्यू, मला वाटते परीला डॉक्टरकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. हो, मी उद्या सकाळीच बोलतो डॉक्टरांशी. घेऊन जातो तिला. पण परीची खूप काळजी घ्यायला हवी. दादा काही लागलं तर सांगा हा मला. हो, सांगतो. हर्ष, मला वाटलं आज सगळ्यांसमोर तू तरी माझी बाजू घेशील, पण तूही माझ्या विरोधात बोललास. मी बोललो नाही, कारण त्यानं परिस्थिती अजूनच चिघळली असती. प्रश्न जेव्हा माझ्या मुलीचा असतो ना, तेव्हा परिस्थितीवर विचार करत बसत नाही मी. कारण आज जे काही घडलं तो अपघात नक्कीच नव्हता. पण म्हणून तू भैरवीला दोषी ठरवून मोकळी झालीस. ठरवायचंय काय त्यात? मला माहितीये की ह्या सगळ्या मागे भैरवीच आहे.